मेहता का उल्टा चष्मा। ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुषणे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीच्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्र नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः। अरे गुड मॉर्निंग भिडे. हाऊ मी म्हणालो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जेठालाल. काय सकाळी सकाळी कुठे फिरून आलायस? फिरून येत नाहीये जेठालाल, 2-4 कामं आटपून आलोय. ओहो, इतक्या सकाळी? इतक्या सकाळी तुझ्यासाठी असेल. मी तर रोज सकाळी 5 वाजताच उठतो. ओ, झोपेचा प्रॉब्लेम आहे. मग एकदा हातीभावना दाखवून घे ना, मस्त औषध देऊन झोपवतील. झोपेचा प्रॉब्लेम मला नाहीये जेठालाल, तुला आहे. एकदा 9 वाजता उठण्यापेक्षा 5 वाजता उठून बघ, मग समजेल किती मजा येते ती. कुणाला? कोणाला काय, कोणाला? तुला स्वतःला. एकदा तू 5 वाजता ऐवजी 9 वाजता उठून बघ, म्हणजे समजेल की झोपेची किती मजा येते ते. विशेषतः सध्या थंडीच्या दिवसांमध्ये तर गोधडीत अशी वळकट्टी करून झोपायची मजाच वेगळी आहे. जेठालाल, तुझ्याशी वाद घालण्यात कोणी जिंकू शकत नाही. तू तर वकील व्हायला हवं होतं. अरे तू मान्य करणार नाहीस भिडे. मी जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये होतो ना. कुठे 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 कुठे? मुंबई युनिव्हर्सिटी, जिथे सगळेजण शिकतात. शिक्षक असून माहित नाही? अरे मुंबई युनिव्हर्सिटी. ओ सॉरी युनिव्हर्सिटी म्हणायचं. हा मग? हो, तर मी तिथे होतो ना, तेव्हा असा माझ्या डोक्यात विचार आला होता की चल ना आपण वकील बनूया. चल ना. कोणाला म्हणाला होतास असं? मी स्वतःला. ओहो, पण जेठालाल, तू मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये कधी गेला होता? तो माझ्या एक मावशीचा मुलगा देवजी तिथे शिकत होता ना, म्हणून त्याला भेटायला गेलो. तर तेव्हाच मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये उभ्या अचानक असा डोक्यामध्ये विचार आला की चल ना वकील बनून जाऊया. अच्छा, मग बनला का नाहीस? मग लगेच एक दुसरा विचार आला की वकील बनलो तर केस लढाव्या लागतील आणि केसेस लढण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावं लागेल आणि लवकर उठायची मला सवय नाहीये ना, म्हणून मग कॅन्सल केलं वकील बनणं. तुझा स्वभाव तर मस्करी करायचा आहे, म्हणून तू नेहमी माझ्याबरोबर मस्करी करत असतोस. भाऊ, बापूजींनी मला सांगितलं आहे की बेटा, इतरांच्या चेहऱ्यावर आनंद आणणं सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. ओहो, चला हीच ती वेळ. हो चला, कुठे जायचंय? नाही, मी घरी जातोय. घरी. अरे ऐक, या मुंबई युनिव्हर्सिटीचा एक रे हॅलो, हा बोलतीये. हो घेते ना ऑर्डर. कुठून? महाराणी गर्ल्स हॉस्टेल. महाराणी गर्ल्स हॉस्टेल याचा अर्थ मोठी ऑर्डर मिळेल. हा बोला ना, किती हवंय? अरे मॅडम, तुम्ही चिंताच करू नका. माझ्या लोणच्यामध्ये तेल घालतच नाही. म्हणजे असं की खूप कमी तेल घालते मी त्यामध्ये. माझी स्पेशालिटी आहे डाएट लोणचं. बोला ना, किती हवंय? 500 किलो? अच्छा, 500 ग्राम फक्त तुमच्यासाठी. हो पाठवेन ना. अहो परवा काय, उद्या संध्याकाळीच रेडी होईल. हो नक्की. अच्छा मॅडम, जर आवडलं तर सांगा हा, म्हणजे मी मोठं ऑर्डर सुद्धा घेते. पूर्ण हॉस्टेलसाठी सुद्धा मी ऑर्डर घेऊ शकते. हो सांगा हा मला. हो हे उद्यापर्यंत रेडी होईल. मी पाठवून देईन. हो ओके, थँक्यू. हो तर म्हणाले, पण घरात कैऱ्या आहेत की नाही बघितलंच नाही. आई ग आई. माधवी, जरा पाणी आण एक ग्लास. आई ग. काय हो, काय झालं? चावलं ग. सुई सोफ्यात खोचून ठेवली होतीस? नाही ठेवली नव्हती. काय झालं, तुमचा कुर्ता शिवत होते ना, नेमका तेव्हा फोन आला. त्यामुळे मग घाईघाईत मी तिथेच ठेवून आत गेले आणि नेमकी तेवढ्यात तुम्ही आलात आणि बसलात. तुम्ही पण बघून बसायला हवं होतं ना. कमाल आहे माधवी, म्हणजे माझीच चूक आहे. तुम्ही बायकांना अगदी अपोजिट पार्टीच्या वकिलाप्रमाणे असता. नेहमी समोरच्याच चुका काढता, स्वतःची चूक मान्यच करत नाही. सॉरी, माझ्याकडून चूक झाली. सॉरी. काय माधवी, आता पाणी कुठे आहे? पाणी मागवलं होतं ना मी. तुम्ही आता ओरडलात ना, म्हणून घाईघाईने धावत आले. आणते विसरले. थांबा. आई हा दे.
झाली सगळी कामं? हो माधवी, सगळी कामं झाली. सगळ्यात आधी फोगुन ट्रेडिंग कंपनीमध्ये जाऊन हे मसाले आणले. त्यानंतर हरिओम हॉटेलमध्ये गेलो, तिथे पापड लोणच्याची ऑर्डर घेतली. त्यानंतर सोसायटीच्या मेंटेनन्सचे जे चेक आले होते ते टाकायला बँकेमध्ये गेलो आणि तिथून चालत चालत आता घरी आलो. खूप थकलोय, खूप थकलोय. रिक्षेचं भाडं वाचवण्यासाठी तुम्ही चालत आलात? कमाल आहे तुमची. पैसे वाचवणं चांगली गोष्ट आहे, पण इतकी काय कंजूशी करायची? यात कंजूशी कुठून आली माधवी? रिक्षा मिळायला सुद्धा हवी ना. आणि जी रिक्षा मिळत होती ती यायला तयार होत नव्हती. हजार कारणं त्यांची. साहेब मीटर बंद आहे, या छोट्या डिस्टन्स साठी नाही येऊ शकत, गॅस संपलाय. तेही खरंच आहे म्हणा, पण तसं एक गोष्ट मानावी लागेल. तुम्ही जेव्हा तुमच्या पर्सनल कामासाठी रिक्षाने जाता तेव्हा येता येता आठवणीने सोसायटीचं काम करून येता आणि तो खर्च कधी सोसायटीच्या खर्चात नाही टाकत. पण जेव्हा तुम्ही फक्त सोसायटीचं काम करायला रिक्षाने जाता तेव्हा कधीच पर्सनल काम करून येत नाही. माधवी, आयुष्यात माझी काही तत्व आहेत, त्यांच्यावर मी नेहमी ठाम राहतो. तिथे तडजोड नाही. ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या तत्वांवर नेहमी ठाम राहा. पण मला असं वाटतं की तुम्ही स्वतःसाठी एक स्कूटर विकत घेऊन टाका. स्कूटर? आता इथे स्कूटरचा विषय कुठून आला? अहो म्हणजे काय, तुम्ही किती कामं करत असता, डिलिव्हरी करा, सोसायटीची भरपूर कामं असतात, त्यामुळे स्कूटर घेतली तर तुम्हाला पण येणं जाणं सोपं होईल ना. माधवी, स्कूटरची काहीच गरज नाहीये आणि तसंही चालण्याने तब्येत चांगली राहते. अगं लोक पैसे खर्च करून तब्येत बनवतात आणि मी पैसे वाचवून तब्येत बनवतो. बघ मी किती फिट आहे. नाही, चांगली गोष्ट आहे, मान्य मला. मग पण जेव्हापासून आपली स्कूटर विकली गेली ना तेव्हापासून भिडे फॅमिली एकदाही कुठे फिरायला गेली नाहीये. आधी आपण किती स्कूटरवर फिरायला जायचो. घेऊया ना प्लीज. बरोबर आहे माधवी. तुला स्कूटरवर फिरायला जायचं ना? हो. चल ये. चल ये, ही आहे आपली स्कूटर. ये ये ये, बस बस बस. बसलीस? हो बसले. हा. अगं दया, चहा नाश्ता आण बाई लवकर. घ्या चॉक. आज नाश्त्याला चेक आहे? नाही, तुम्ही 2 दिवसांपासून सोसायटी मेंटेनन्सचा चेक बनवून ठेवला होता ना, हा तोच आहे. भिडे भाऊंना द्यायचं नाहीये का? अरे चेक बनवून रेडी ठेवला तरीही द्यायला विसरलो. तू आठवण करून द्यायला हवीस ना दया. अरे पण तुम्ही मला कधी सांगितलं आठवण करून द्यायला? तरी पण बघा, आता मीच तुम्हाला आठवण करून दिली ना. आता आठवण करून देऊन काय उपयोग जेव्हा चिमणी शेट टिपून गेली? म्हणजे चेक द्यायची तारीख तर निघून गेली, आता आठवण करून देऊन काय उपयोग? सॉरी. पण भिडे आता भेटला होता पण तो काही बोलला नाही मला चेक बद्दल. बिचाऱ्या भिडे भाऊनी विचार केला असेल एकाच गोष्टीची दर महिन्यात काय आठवण करून द्यायची. मी चहा नाश्ता आणते. थांब, चहा नाश्ता राहू दे. मी आधी जाऊन हा चेक देऊन येतो, नाहीतर परत राहून जाईल. मी परत आल्यावर चहा नाश्ता करतो. भिडे, कोण आहे? अरे मी आहे. अगं बाई, जेठा भाऊ. अरे नाही माधवी वहिनी, लाजू नका. सॉरी हा, तुमच्या रंगारंग कार्यक्रमात दखल दिल्याबद्दल. मी फक्त मेंटेनन्सचा चेक द्यायला आलो होतो. सॉरी. बसा ना जेठा भाऊ. चहा. नाही चहा बिया काही नाही प्यायचा. मी जातोय, तुम्ही चालू ठेवा, तुमचा प्रोग्राम चालू ठेवा. जेठालाल, काय बाबा यावेळेला पण चेक लेट? कधी सुधारणारस तू? अरे भाऊ, तू आता मला रागवायचं राहू दे. पुढच्या महिन्यात जर मी चेक लेट दिला ना तर 2 महिन्याचं एकत्रच मला रागावून घे, ठीक आहे? तुम्ही लोक चालू ठेवा फर्स्ट क्लास प्रोग्राम. 1 2 3 4. हा जेठालाल कधी सुधारणार कोणास ठाऊक? जाऊ द्या हो, तुम्ही बसा ना. मस्त मजा येत होती. बसा. हा सुरू. कॅच. ओय, मला पण द्या यार. अरे गुड मॉर्निंग जेठा अंकल. हाय पप्पा. हाय जेठा अंकल. हाय जेठा अंकल, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा. काय करतोय सोडी? ओय जटापरा, मस्करी करतो यार. गुड मॉर्निंग. अरे भाऊ, जरा हळू मस्करी कर. तू तर मस्करी करून घाबरून टाकतोस भाऊ. जेठा अंकल, लाईफ मध्ये घाबरायचं नाही. बी शूरवीर. ए गोगी, माझे पप्पा शूरच आहेत. अच्छा, मग चला दोघांच्या पप्पांमध्ये कुस्तीचा सामना करूया. अरे कोकी पुत्र, बी कूल. ओय शांत रहा यार. हो बेटा, जरा आयुष्यात शांती ठेव.
ओ जेठापरा दुकानात चाललायस चल मी सोडतो तुला. नाही नाही सोडी तू निघ, माझा अजून चहा नाश्ता व्हायचा आहे. मी आता घरी जाणार, चहा नाश्ता करणार, त्यानंतर निघणार. अरे वा कमालच आहे यार, करून जा चहा नाश्ता. ओके, हा चल येतो मी. भेटूया. हॅपी न्यू इयर टू यू टू. अरे आय जस्ट कॉल यू बॅक. बबिताजींचा स्कार्फ खाली पडला. ओ बबिता वहिनी, ओय तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो मी येऊन तुमचा स्कार्फ वाढून देतो. हा सोडी तू निघ, मी नेऊन देतो. ओय नाही जेठापरा, ओय तू घरी जा, निवांतपणे नाश्ता पाणी कर, मी जाता जाता देऊन टाकतो त्यांना. अरे सोडी मला काही घाई नाहीये, तुला लेट होईल, कामावर चाललायस ना भाऊ. मी तर नंतरही आरामात चहा नाश्ता करून घेईन. हा स्कार्फ बबिताजींना ओ दिल्यानंतर. यार जेठापरा कमाल करतोस यार, मी तर त्याच बाजूने चाललोय, स्कार्फ देतो आणि निघून जातो यार. नाही नाही, अरे भाऊ तू निघ, कामावर ओय, जेठापरा यार. चाललायस. ओय, हे काम तर तर- सगळं काय टाइमपास एक आहे. मिनिट पप्पा, तुम्ही एक काम करा, तुम्ही आणि जेठा अंकल रेस लावा. जो आधी त्या स्कार्फ पर्यंत पोहोचला तो जिंकला आणि तोच बबिता आंटीना स्कार्फ देईल. अरे बेटा यामध्ये रेस काय लावायची? अख्ख्या गोकुळधाम सोसायटीमध्ये तुझा पप्पा फास्ट अँड फास्ट धावतो, त्यामुळे तोच जिंकेल ना. ओय वा वा जेठापरा, ओय मन खुश करून टाकलंस हा, यार. तू निघ निघ. नाही पप्पा, तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. तुम्ही सुद्धा जिंकू शकता. गोगी, माझे पप्पा पण फास्ट आहेत. पण माझ्या पप्पा इतके नाहीत. लावतो चॅलेंज. लागलं चॅलेंज. अरे टप्पू, गोगी, टपूचे पप्पा चला, गरमागरम नाश्ता तयार आहे. नाही आई, पप्पा आणि सोडी अंकल मध्ये चॅलेंज आहे. कोण सगळ्यात आधी इथून धावत जाऊन बबिता आंटींचा स्कार्फ उचलेल. अरे बेटा कसलं चॅलेंज बिलंज नाहीये. ओय जेठापरा, ओय मुलं म्हणताय तर थोडं आपणही धावून बघूया, खुश होतील ती. पप्पा तुम्हाला हे चॅलेंज ऍक्सेप्ट करावं लागेल. गडा कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न आहे. अरे इज्जतीचा सवाल आहे म्हणून कुठे अडकवतोयस? सगळ्यांसमोर इज्जतीचा भाजीपाला होईल, सगळ्यांसमोर पण, आणि विशेषतः बबिताजींसमोर. टपूचे पप्पा तुम्ही चॅलेंज घेऊन टाका. जिंकाल तुम्ही, तुम्हीच जिंकाल. जेठाजी राहू दे ना, चॅलेंज लावायची गरज नाहीये. मी स्वतःच खाली येऊन स्कार्फ घेऊन जाते. नाही नाही बबिताजी, आता तर इज्जतीचा सवाल आहे, त्यामुळे आता तर चॅलेंज घ्यावंच लागेल. घेतलं म्हणून समजा. येस, तुम्ही प्लीज तिथेच थांबा. तुमचा स्कार्फ तुमच्याकडे तिथेच पोचला जाईल. दिस इज इट पप्पा. गुड स्पिरिट, दिस इज इट. ऐका ओ ऐका, गोकुळधाम वासियांनो ऐका. आज गोकुळधाम कंपाऊंड मध्ये माझे पप्पा आणि टप्पूच्या बाबांमध्ये चॅलेंज लागला आहे. जोरदार टाळ्या. ओय बले 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 बले. अरे अरे कसलं चॅलेंज लागलंय? खायचं चॅलेंज असेल तर मजा येईल, मी पण भाग घेईन. काय मुलांनो, कुठल्या चॅलेंज बद्दल बोलताय? काय चॅलेंज आहे? टपूचे पप्पा आणि सोडी भाऊ पैकी कोण आधी बबिताजींच्या स्कार्फ पर्यंत पोहोचेल याचे चॅलेंज आहे. अच्छा, व्हेरी गुड. येस, कम ऑन पप्पा, कम ऑन. come on पप्पा, you can do it. ऑल बेस्ट टपूचे पप्पा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट जेठाजी, ऑल द बेस्ट सोडी भाऊ. सोढी तयार? ओय होय एकदम तयार. विचार करून घे, अजूनही रेस कॅन्सल करायची असेल तर वेळ आहे भाऊ. ओय का कॅन्सल का करायचे भाऊ? कारण जिंकणार तर मीच आहे ना. ओय जेठापरा, एक सरदार कधीही पराभवाच्या भीतीने मागे हटत नाही. एक तर तो जिंकतो, नाहीतर जीव देतो. अरे भाऊ भाऊ, यात जीव देण्या घेण्याची गोष्ट कुठे आली? शांत मग- राहा, थंड राहा. चला मग रेस करूया. होय, चला चला. मग तयार आहात तुम्ही? एकदम तयार आहे मी. तर मित्रांनो, हृदय सांभाळून बसा. आता इथे सुरू होणार आहे मुकाबला ए स्कार्फ, जो आज गोकुळधाम कंपाऊंड मध्ये पहिल्यांदाच होऊ घातलाय. एक अशी रेस जी दोन लोकांच्या मध्ये आहे. एका बाजूला आहे 77 किलोचे रोशन सिंग सोढी, तर दुसऱ्या बाजूला आहेत 90 किलोचे जेठालाल गडा. ओ मेहता साहेब, 90 किलो काय? 90 किलो नाहीये, 90 किलो पेक्षा कमी आहे. किती कमी आहे? 90 पेक्षा बरंच कमी आहे. पण तरी सुद्धा जेठालाल किती आहे? 89 आहे. अगं वेडी. बरंच कमी आहे. हंस. अगं माझ्या तुलनेत तर बरंच कमी आहे ना. तर चला, हृदय सांभाळून बसा.
तयार व्हा एका अनोख्या अद्भुत सामन्यासाठी. पहिल्यांदा गोकुळधाम सोसायटी मध्ये ते बघा समोर बबिताजींचा पिंक रंगाचा स्कार्फ ज्यावरती आहे काळं डिझाईन. आता या स्कार्फला आधी कोण उचलत, हाच आहे आजचा सामना. एका बाजूला आहे जानदार सोडी, दुसऱ्या बाजूला दिलदार जेठालाल गडा. तर दोघे मिळून धावतील आणि उचलतील तो स्कार्फ. तर बघूया कोण जिंकतंय मुकाबला आहे स्कार्फ. माझे पप्पा जिंकणार. अरे तू माझ्या पप्पाला ओळखत नाहीस रे. अरे माझे पप्पा जिंकणार. अरे तू माझ्या पप्पाला ओळखतच नाहीस रे. ओके 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 मुलांनो, तुमचा जोश थोडा सांभाळून ठेवा आणि या लोकांना धावण्यामध्ये जोश लावू द्या. तयार? ओय एकदम तयार. ऑल द बेस्ट पप्पा. अरे रेस कॅन्सल भाऊ, रेस कॅन्सल. सोडीला धावायचं नाहीये, त्याने माघार घेतली आहे. कॅन्सल. जिंकले जिंकले टप्पूचे पप्पा जिंकले. ओय नाही 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 जेठाप्रा, ओय रेस काही कॅन्सल झाली नाहीये. ओय मी तर तुझ्या 10 पावले मागून धावणार आहे. ही तर चिटिंग आहे भाऊ. चिटिंग? अरे यात चिटिंग काय? अरे यात तर तुझं भलंच आहे. हो सगळं समजतं मला. यात भलं काय आहे? तू तिथून स्टार्ट घेतलास तर इथे पोहोचता पोहोचता तुझी गाडी 4थ्या गिअर मध्ये पोहोचेल. मग तर तू सरसरत असा स्कार्फ जवळ पोहोचशील. हो पॉइंट आहे करेक्ट आहे. ओय ठीक आहे, मग 10 पावलं मागून तू स्टार्ट कर, मी इथून पळतो. मग तर तुझ्या सोबत अन्याय होईल ना भाऊ. हे बघ, धावायचं तर आपण दोघांनी सोबत इथूनच. हा मग भले पोचताना पुढे मागे असू आपण. ओके जी ओके, सुरू करूया मग रेस. ओ मेहता साहेब, अहो बंदुकीतून गोळी सोडा. ओके तयार आहात तुम्ही? अहो एकदम तयार आहे मी. गोगी पुत्र हे घे पकड. हो पप्पा. चला जेठाप्रा. कम ऑन पप्पा. टप्पूचे पप्पा तुम्हीच जिंकणार. रेडी? स्टेडी. सोडी नाही, नाही चिटिंग नाही. उभा राहा. ओय ठीक आहे, उभं राहून सुरू करूया रेस जेठाप्रा. गो डिस्क्यू. सोडी, रोशन वहिनी बोलवते. हा रोशन डार्लिंग, ओ तेरी. ओय जेठाप्रा. अरे इथं चिटिंग केली जेठ अंकलनी. होय असं थोडी ना चालतं. अरे चिटिंग कसली, स्पोर्ट मध्ये सगळं चालतं. कमॉन पप्पा कमॉन, व्हेरी गुड व्हेरी पप्पा गुड. जोरात जोरात. पप्पा जोरात धावा. ओय 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 स्कार्फ कुठे गेला? स्कार्फ कुठे गेला? तो पॅसेजच्या बाजूला तिथे हवेने उडून तिथे गेला. हो तिकडे. ओय ओय तेरी तिकडे आहे. ओय सोड सोड मला, ओय सोड. सोड सोड मला, सोड. रोशन आणि सोनू. अरे काय करतोस तू पोपटलाल? अरे पोपो. काय करतोस तू? अरे मी काय केलं मला सांगा, तुम्ही काय करतायत? अरे 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 स्कार्फ कुठे? अरे अय्यर भाऊ, हा स्कार्फ तुम्ही का घेतला? का घेतला म्हणजे आज का बबिताचा आहे. अरे बबिताजींचा आहे, पण हा चॅनलचा हिस्सा आहे. काय स्पर्धा आहे, कोण ते स्पर्धा आहे. अरे मी नाही देणार. हा बबिता आहे. मी नाही देणार. असं नाही करू शकत. अरे मी सांगतोय ना. ओय, मला माफ करा, माझ्या स्कार्फ मुळे तुमचा ऍक्सिडेंट झाला. अरे नाही बबिताजी, तुम्ही का सॉरी म्हणताय? याच्यात तुमची चूक नाहीये. अरे सोडी बाळांनो, हे बघा मी जिंकलो. मी आधी स्कार्फ उचलला. ओय असं कसं? जेठालाल तू सारखं माझ्या हातातून बबिताचा स्कार्फ का ओढून घेतो आहेस. अरे सोडी, जेठालाल कुठे आहात तुम्ही? अरे काय झालं बाबा, असा कोणी धक्का मारतं का? अरे भाऊ, आमचं लक्ष स्कार्फवर होतं, पण मग तुझं लक्ष कुठे होतं? अरे बाबा माझं लक्ष ते मुलीकडचे मला आता बघायला येणार आहेत ना, तर त्यांच्या विचारातच हरवलं होतं. ओहो वा वा मस्तच. अरे वा पोपट भाऊ, काय बोलताय तुम्ही? आज तुम्हाला मुलीकडचे बघायला येणार आहे? हो दया वहिनी, मी तुम्हाला सांगणारच होतो. 1 मिनिट जरा शांत हो दया. अरे भाई, कुणीही भेटायला येऊ दे, पण असं रस्त्यावरून जाताना कुणी असं विचारात हरवून जातं का? मी हरवतो, तुला काय त्याचं? काय करायचंय म्हणजे काय? लागलं इथे सोडीला. ओय नाही जेठाप्रा, ओय मला तर नाही लागलं. अरे बाबा मला लागलं.
अरे पोपटलाल शांत राहा ना. तुला लागलंय ना तर शांत राहा ना भाऊ. आणि तुला ही जी जखम झालीये, अरे ही कोणाची चूक नव्हती. हे कोणी मुद्दाम थोडीच केलंय. ही तर दुर्घटना आहे. नाही पप्पा जिंकले, नाही सोडी अंकल. मग परत शर्यत करूया. अरे काय परत रेस करूया गोगी बाळा. तुम्ही लहान मुलांना काही कामधंदा नाहीये, पण मला तुझ्या वडिलांना सगळ्यांना कामाला जायचंय हा बाळा. मलाही. ओय हो गोगी पुत्र, ओय आज खूप खेळलो. ओय बाकी पुढच्या वेळी. ओके पप्पा. चला फ्रेंड्स, गार्डन मध्ये जाऊया. चला. चला बाय बाय. अरे, जा, 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 बाय. जा, 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 जा. ओय चला मित्रांनो, मी सुद्धा गॅरेजला जातो. कुणी सुद्धा कामाला नाही जायचंय आज. अरे बाबांनो, मुलीकडचे कुठल्याही क्षणी येतील आता. तुम्ही सगळे माझ्यासोबत असाल तर माझ्यासाठी ते चांगलं असेल ना. हा, नक्की नक्की. आम्ही थांबू ना. हा. असं वाटतंय ते लोक आले. हे बघा, जर माझ्याकडून एखादी चूक झाली ना तर प्लीज मला सांभाळून घ्या. हा हा, तुम्ही काळजी करू नका. सांभाळून घेऊ. मी तर म्हणतो की त्यांचं स्वागत तुम्हीच करा, मग मी त्यांना पुढे वेलकम करेन. आले आले. अरे अरे येऊ दे येऊ दे. अरे या या, तुम्ही सगळे या या please या, चला सगळे या. चला चला सगळ्यांनी चला चला येतोय, चला. येतोय. हो हो चला. अरे या 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 या. या, नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. अरे, नमस्कार. मामा मामी आणि कस्तुरी. नमस्कार. नमस्कार. या या. अहो गोकुळधाम सोसायटीमध्ये तुमचं स्वागत आहे. या. ओय तुम्ही आज येणार आहात हे जर माहित असतं तर तुमचं स्वागत मस्तपैकी फुलांचे हार घेऊन केलं असतं. आणि मिठाई वगैरे पण घेऊन आलो असतो. या लवकर. काय सांगते? कोण आले बघा. अरे हो, किती वर्षांनी आले. चल 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 चल. या, तुम्ही आमच्या घरी या. पोपट भाऊ ना आमच्या भावासारखेच आहे. हा, खरं तर पूर्ण गोकुळधाम सोसायटी एक कुटुंबासारखी आहे. हो, पोपटलाल आमच्या मोठ्या भावासारखाच आहे. छोटा छोटा. लहान लहान भावासारखाच आहे. हा. हो, पण हा पोपटलाल आहे तरी कोण? अहो हा पोपू. अहो म्हणजे पोपटलाल. अहो वरिष्ठ युवा पत्रकार आहे. ओय सोबत गोल्डन क्रो पुरस्कार पण मिळवला याने. नाही नाही, पोपटलाल जे काही असो, पण त्याच्या गोष्टी तुम्ही आम्हाला का सांगताय? ओय तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी यांना बघायला आलात ना. लग्न? लग्न. कोणाचं लग्न? कसलं लग्न? अरे मी तर माझा भाचा आत्मारामला भेटायला आलो. कोण आत्माराम? काय पोपटलाल, माझं नाव विसरलास? मी आत्माराम भिडे बाबा. मामा मामी सौभाग्य. कशी आहेस कस्तुरी? काय म्हणताय? किती दिवसांनी भेटतोय. कशी आहेस? मस्त. आत्माराम, किती संस्कारी आहेस रे तू. नेहमी खुशीत राहा, खुशीत राहा. अरे ती आत्माराम, माझी नात सोनू कुठे दिसत नाहीये ती. हा, सोनू तर आता इथेच होती. ओ भिडो. ओय पोरं तिथे पार्क मध्ये खेळतायत. सोनू पण तिथेच आहे. ए सोनू, सोनू. ओय पोरानो या या इकडे या. पोरानो या इकडे या. चला. आली. ए सोनू, बघ कोण आलंय. आजी आजोबा, कस्तुरी आत्या. ओळखलं की नाही? हा? खरंच. अरे मोठी हो मोठी हो. कसे आहात तुम्ही? आम्ही मस्त. किती गोड दिसतेस. केवढी मोठी झाली. अगदी तुझ्यासारखी दिसते रे आत्माराम. बरं का मामा मामी, हे सगळे आमचे शेजारी आहेत. नमस्कार. नमस्कार. हो, नमस्कार. सॉरी मामा, त्याचं काय ना, माझं अजून लग्न झालं नाहीये आणि आता मला बघायला मुलीकडचे येणार आहेत आणि चुकून मला वाटलं की तुम्हीच ते आहात म्हणून. सॉरी हा, थोडा गैरसमज झाला, बाकी काही नाही. नाही, गैरसमज होता कामा नये. आणि जर गैरसमज झाला तर तो तर सगळ्यांकडूनच होतो. ओय ओय तेरी. होय, होय, होय. घाबरून टाकले तुम्ही आम्हाला. खूप घाबरतोस तू. चला मग नंतर भेटू. हा, चला या मामा या. येते हा मी. हा, या, या. चला चला. कमाल आहे यांची. सॉरी बाबा. अरे मी जरा पडलो ना, त्यामुळे जरा गडबड झाली माझ्या डोक्यात आणि त्यामुळे थोडा गैरसमज झाला.
आता त्या मुलीकडचे कुठे आहेत जे तुला बघायला येणार होते? मी पण तोच विचार करतोय अय्यर भाऊ. एक मिनिट. ओ त्यांचाच फोन आहे. उचल उचल उचल. हॅलो. हो हो, कुठे पोहोचला तुम्ही? काय काय? अरे अरे असं थोडी चालतं. अरे अहो माझं ऐकून तर घ्या. हॅलो 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 हॅलो. अरे काय सांगू, सांगण्यासारखं काहीच नाहीये. पोपट भाऊ काय झालं? ते म्हणाले की ते ज्या गाडीने ते येत होते ना त्या गाडीच्या ड्रायव्हर सोबत त्यांच्या मुलीचं लग्न ठरवलं त्यांनी. असं थोडी असतं. तुला काय झालं हसायला? पोपट भाऊ रिलॅक्स. तुमचं लग्न लवकर होईल. पोपट भाऊ माझं मन पण हेच म्हणतंय. ते तर त्याचं मन पण वर्षांपासून हेच म्हणतंय. जेठालाल, अरे दया, मला दुकानात जायला उशीर होतोय. अगं मला चहा नाश्ता दे ना, उशीर होतोय खूप. ओय चला मी तुम्हाला ऑफिस मध्ये सोडतो. हा, चला चला चला. ओके ओके बाय बाय. या या. अगं बाई, ये कस्तुरी ये. या 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 मामा. बसा. या या या. मस्त. मी अचानक आलात. मला तर असं वाटतं की आमची लॉटरी लागली. हा ए, शिक्षक असून लॉटरीची गोष्ट करतोस? का करू शकत नाहीस? ओहो मामा, ही तुमची विनोद करायची सवय कधी जाणार आहे? घाबरलो ना मी. खरंच. अरे बसा 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 बसा. बसा ना. मी मस्त कडक मसालेदार चहा घेऊन येते. हा. ए पोहे पण. हा हो हो, म्हणजे काय? नाही नाही माधवी, आम्ही थोड्या वेळासाठी आलोय आणि फक्त तुम्हाला भेटायला चालू आहोत. आणि आता आमची लंडनची फ्लाईट आहे. आधीच खूप उशीर झालाय आम्हाला. लंडन? अरे वा, मस्तच. हो, माहितच नव्हतं. चहा पाण्याची काळजी करू नका. आम्ही लंडन वरून आल्यावर तुमच्याकडे काही दिवस नक्की थांबू. हा हे काय कस्तुरी आत्या, तुम्ही आजच आलात आणि आजच परत चाललात. तुम्हाला लंडनला जायचं होतं, मग आधी यायचं होतं ना. हो, तुम्ही थांबला असतात तर आम्हाला आवडलं असतं मामा मामी. तुम्ही आलात तर मला असं वाटलं की तुम्ही आता मस्तपैकी राहाल इथे आरामात. अगं सुनबाई, तुमच्या घरी आम्हाला पण राहायची खूप इच्छा आहे, पण काय करणार, लंडनहून आल्यावर तुमच्या घरी काही दिवसांसाठी नक्की थांबू आम्ही. चालेल? बघा हा मामा, नक्की. नक्की. अहो, आधी कामाचं बोला ना, फ्लाईटची वेळ झालीये. अरे हो हो हं. हा. हं. आत्म्या, सुनबाई जरा दरवाजा बंद करा. हो. आत्माराम, तुझ्या आजोबांनी म्हणजे माझ्या बाबांनी गावात काही जमीन विकत घेतली होती, जी मी सांभाळत होतो. माझी अशी इच्छा होती, ती जमीन विकल्यावर तिचे सगळे पैसे कुटुंबात भाचे, भाऊ, बहिणी या सगळ्यांमध्ये वाटून देऊ. मग आत्माराम, ती जमीन विकली गेली आहे आणि तुझ्या हक्काचे 1,00,000 रुपये तुला द्यायला आलो आहोत. सुलोचना, 1,00,000? हे घे आत्माराम, तुझ्या हक्काचे 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये? दादा, तू म्हणत होतास ना आमच्या येण्याने तुला लॉटरी लागली म्हणून. ही घे, खरोखर लॉटरी लागली तुला. अरे आत्माराम, काय पाहतोयस? हे घे 1,00,000 रुपये. नाही 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 मामा, हे पैसे मी कसे घेऊ शकतो? हे तुमच्या हक्काचे पैसे आहेत. अरे माझा हक्क मला मिळेलच, पण तुम्हा सगळ्या मुलांच्या प्रेमाच्या रूपाने माझ्यासाठी पैसे नाही. तुम्हा मुलांचं प्रेम, मान सन्मान हाच मोठा खजिना आहे. अरे आत्माराम, माझ्यासाठी पैशांपेक्षा तुम्ही जास्त महत्वाचे आहात. हो हो आत्माराम, हे घे. घेऊन घे बाळा, घे घे ना. घे घे. मामा मामी, तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम करता मला माहित नव्हतं. अरे 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 बाळा, खुश राहा, खुश राहा. सोनू, हे तुझ्यासाठी गिफ्ट. अरे उघडून बघ वा. ना, कसं आहे ते. मज्जा आहे. ओहो, फ्रॉक. ओहो, ते पण लाल कलर. हो, माझा आवडता. छान मस्त छान ना? छान. ओहो हो, खूपच छान. चला चला, फ्लाईटची वेळ झालीये. हो. हा हा, चला चला चला. अरे आत्माराम, सुनबाई, सोनू, चला आम्ही निघतो. हा मामा मामी, तुम्ही सगळे थांबला असता तर किती मजा आली असती. हो, खरंच ना.
पण आता तुमच्या फ्लाईटची वेळ झाली त्यामुळे काही बोलूही शकत नाही मी. अरे आत्माराम, दुःखी होऊ नकोस. हे बघ, लंडन वरून आल्यावर काही दिवसांसाठी आम्ही इथे राहायला नक्की येऊ. हो, पण आल्यानंतर इथेच यायचं. हा चला आता निघतो. एक मिनिट, मी हे पैसे आत ठेवणार. सोनू तुझ्यासाठी लंडन वरून काय घेऊन येऊ? तुम्ही परत आल्यावर आमच्या सोबत राहायला या. हेच गिफ्ट असेल माझी. हो 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 हो. अरे आत्म्या, तुझी मुलगी तुझ्यापेक्षा जास्त हुशार निघाली. हो, ही तर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. चला चला चला, उशीर झाला, हो, चला, आता चला, निघतो हो, आम्ही. हो. हॅपी जर्नी, हॅपी जर्नी. Happy journey, हं. Thank हा, you. सावकाश. सांभाळून जा. Happy journey, हो. आत्या. बसा. अच्छा, पोहोचलात की मेसेज करा, फोन करू नका. ते काय कशाला आपल्याला. हा. सगळं घेतलं माधवी वगैरे येतो गा Bye. हो हो चल हा सावकाश. आत्म्या. Bye, Bye. लवकर. आह, बस पदर पदर. हा. चला मामा. ओके, हॅपी जर्नी. अच्छा हॅपी जर्नी. माधवी, मला अजूनही विश्वास बसत नाहीये. मामा आपल्याला 1,00,000 देऊन गेले. हो ना. वा 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 वा. देव पावला. अगं, इथे काय पाया पडतेस? घरी जाऊन देवासमोर पाया पडू. चल चल हो, चल हो, चल चल. चला चला. हो, चला. बोला गणपती बाप्पा मोरया. बाप्पा, तुमची आमच्यावर नेहमी अशीच कृपा राहू दे. खरंच आम्हाला 1,00,000 रुपये मिळालेत. खरंय खरंय माधवी, आजोबांची मेहनत, मामाचं मोठं मन आणि मामीच्या आपलेपणामुळे आपलं नशीब उघडलं. खरं तर आई बाबा, या 1,00,000 रुपयांची काहीच किंमत नाही. काय? मला म्हणायचंय की तुमच्या चेहऱ्यावर जो करोडो रुपयांचा आनंद आहे ना, त्याच्यासमोर याची काहीच किंमत नाही. असं काय? नाही. खरं सांगू माधवी, मला अजून विश्वास बसत नाहीये. सगळं स्वप्न वाटतंय. म्हणजे मामीचं इथे येणं, आपल्याला 1,00,000 देणं खरंच वाटत नाहीये. आता आपण सगळ्यांना सांगू शकतो की आपण लखपती झालोय. हा, पण मी तर दोघांचा पती झालो. दोघांचे पती म्हणजे? एक माधवीचा पती, ते माझं मला माहितीये. दुसरी कोण? दुसरं लखपती. इश्श, काही पण. हे पण ना. अय्या हो, काय झालं? तुम्ही दोघं हॉल मध्ये बसा, मी लगेच येते. या या लवकर. काय? ढॅन तिळाचे लाडू, तोंड गोड करा. हो हो, सगळ्यात आधी लेडीज फर्स्ट, मग तू आणि मग हे राहिलेलं मी. वा, तुम्हाला अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. अरे, तिळाचे लाडू तर मामांना पण खूप आवडतात. तुला माहिती आहे सोनू, मामांचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे. हो, आणि यांच्या मामांची खूप इच्छा होती की ह्यांनी शिक्षक बनावं. हो सोनू, मामांनी मला नेहमी शिकवलं, बाळा आत्माराम, आयुष्यात आपल्या तत्वांना कधीच सोडू नकोस. अरे, माझ्या लहानपणीच्या मामांच्या खूप आठवणी आहेत. त्यातली एक आठवण माझ्या खास लक्षात आहे. माझ्या लहानपणी ना एक मातीचं घर बनवलं होतं आणि कुणीतरी ते घर तोडून टाकलं. मला खूप वाईट वाटलं. मी खूप रडलो. 2 तास मी रडत होतो. मामा माझ्या जवळ आले आणि म्हणाले, आत्माराम, तुला हे घर बनवायला किती वेळ लागला? मी रडत रडत म्हणालो, मामा, मला 1 तास लागला घर बनवायला. मग ते म्हणाले की तू रडण्यात जेवढा वेळ वाया घालवला ना, त्या 2 तासात तू 2 घरं बनवू शकला असतास. किती उच्च विचार आहेत. आणि मामा नेहमी म्हणायचे की देवाने आपल्याला जे दिलंय त्यात आनंदी राहायला हवं. जे आपल्याकडे नाहीये त्याबद्दल दुःख करत बसायचं नाही. हो, आणि आपण तर असे खुश होतोय जसं आपल्याला लाख नाही करोड रुपये मिळाले आहेत. माधवी, आपल्या मध्यमवर्गीय लोकांसाठी लाख म्हणजे करोड असतात. बरं, या ₹1,00,000 दर्शन तरी करूया. हा, ही, दरवाजा बंद कर. हो, हो. हा, बस 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 बस. अरे बाप रे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1,00,000 रुपये. गणपती बाप्पा मोरया. माधवी, आपण मध्यमवर्गीय लोकांनी किती मेहनत केली ना, तरी मुश्किलीने जमा होतात 1,00,000 रुपये. खरंच ना. तुम्ही जरा माझ्याकडे लक्ष द्याल का, लखपती मिस्टर आणि मिसेस भिडे? ओह, ऐकलत का? बोला, लखपती मिस्टर आणि मिसेस भिडे यांची एकुलती एक मुलगी लखपती सोनालिका भिडे. मला फक्त एवढंच सांगायचंय की मी गोगीच्या घरी अभ्यासाला चालले. सगळी टप्पू सेना आज तिकडे अभ्यास करणार आहे. सो मी जाऊ? नक्कीच तू जाऊ शकतेस. चला, बाय आई. बाय बाय बाय. हा, नीट अभ्यास करा. हा. आहाहाहा. माधवी, याला म्हणतात मस्त कडक मसालेदार आल्याचा चहा. वा. अहो, मी रोज असा चहा बनवते. हा, आज तुम्ही खुश आहात ना, म्हणून तुम्हाला आजचा चहा मस्त कडक आणि मसालेदार वाटतोय, हो की नाही? हो, खरंय खरंय.
बरं माधवी, आपल्याला हे जे 1,00,000 रुपये मिळालेत ना, त्याचा आपल्याला नीट विचार करून प्लॅनिंग करायचं. हो, आपण जर पैशांचा योग्य वापर केला ना तर मामा मामी पण खुश होतील नाही. ते पण आहे माधवी. पण माधवी, कळत नाहीये की हे 1,00,000 रुपये कुठे गुंतवावेत. काय करावं या 1,00,000 रुपयांचं? काय करावं? अहो, चला खाली कंपाऊंड मध्ये जाऊया. का? तुम्हाला असं वाटतं ना की पाय चालल्यावर डोकं चालायला लागेल? मग खाली कंपाऊंड मध्ये तर खूप जागा आहे. तिथे चाललं तर डोकं धावायला लागेल. हा चला चला चला. माधवी, इथे मला कळत नाहीये की 1,00,000 रुपये कुठे गुंतवावेत आणि तुला विनोद सुचतात. ही एक कल्पना. काय आपण 1,00,000 रुपयाची इन्शुरन्स कंपनी घेतली तर? कंपनी डायरेक्ट? म्हणजे कंपनीची पॉलिसी घेतली तर? हा, पण ते आधीपासून आहेत ना. आपण स्कूटर घेऊया ना. घ्या परत स्कूटर. परत स्कूटर म्हणजे काय? स्कूटर उपयोगी पडेल ना तुमच्या. काय उपयोगी पडणार आहे स्कूटर? किती वेळा सांगायचं. हे बघा, स्कूटर आल्यावर तुम्हाला लोणचं पापड यांची डिलिव्हरी करणं, मसाले आणणं वगैरे वगैरे कामं करणं सोपं जाईल ना. आणि रिक्षाच्या मागे पळावं नाही लागणार. थोडक्यात काय, तुमचा त्रास थोडासा कमी होईल. पण कुणी सांगितलं की मला त्रास होतो? ठीक आहे, नाही होत ना तुम्हाला त्रास? नाही. तर तुम्ही माझ्या आणि सोनूसाठी स्कूटर घ्या. कमीत कमी फिरायला तरी घेऊन जाऊ शकाल. तुला आणि सोनूला फिरायला जायचंय ना, मग आपल्याकडे खूप गाड्या आहेत. रिक्षा आहे, बस आहे, ट्रेन आहे, टॅक्सी आहे आणि आता तर मेट्रो पण आहे. बोला. पण स्कूटर नाही. मी स्कूटरवर 1,00,000 रुपये खर्च करणार नाही, हे पक्क आहे. काय हो तुम्ही? पुढे चला. एक काम करूया, काय? आपण 1,00,000 रुपयाचं घर घेऊया. वा, बरे आहात ना तुम्ही? 1,00,000 रुपयांमध्ये घराचं फर्निचर येत नाही आणि तुम्ही घर विकत घ्यायला जाताय. माधवी, मी इथे घर विकत घेण्याबद्दल बोलत नाहीये, गावी घर घेण्याबद्दल बोलतोय. तुला माहितीये, आमच्या काळात 30,000 मध्ये घर मिळत होतं. तुमच्या काळात ना, या काळात गावाकडे 1,00,000 जमिनीचा तुकडा सुद्धा येत नाही. घर विकत घ्यायचंय? मग काय करूया? आयडिया. काय? माधवी, इथे हॉलमध्ये ना मस्तपैकी एसी लावून घ्या. एसी ट्युशन क्लासेस. मी मुलांची फी पण वाढवतो. शक्यच नाही. का? पॅरेंट्स ठरलेली फी पण वेळेत देत नाहीत आणि तुम्ही फी वाढवण्याच्या गोष्टी करताय. आणि वरून एसीचं बिल येईल ते वेगळं भरणार आहात तुम्ही. नाही. मग पुढे चला. काय करूया? काय संकट आहे. पैसे असले तरी काळजी आणि पैसे नसले तरी काळजी की कुठे गुंतवणूक करावी. माझं जरा ऐका. आयडिया. माधवी, आयडिया. आयडिया 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 काय ते तर सांगा. माधवी, अशी आयडिया आहे की तू ऐकशील तर आनंदाने उड्या मारशील. सोनू आहे घरी? नाही. मग मिठी सुद्धा मारशील. इश्श, काहीतरीच काय. आयडिया तर सांगा. आयडिया ही आहे माधवी, श्वास रोखून धर. आपण 1,00,000 रुपयाचा तुझ्यासाठी सोन्याचा हार घेऊया. सोन्याचा हार घेऊया. माधवी, ऐकलं ना? ऐकलं. हा, तर सोन्याचा हार घेऊया. गप्प बसा. हे, काही सोन्याचा हार वगैरे नाही. आपण स्कूटर म्हणजे स्कूटरच विकत घ्यायची आहे. हिची गाडी स्कूटरवरच अडकली आहे. आपण सोन्याचा हारच घेऊया माधवी. मामा सुद्धा विचार करतील ना मी काय इन्व्हेस्टमेंट केली आहे ते. इन शॉर्ट, गोल्ड इन्व्हेस्टमेंट इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. कसली डोंबलाची बेस्ट इन्व्हेस्टमेंट. सोन्याचा हार काय मी रोज वापरणार आहे का? जास्त करून तो बँकेच्या लॉकर मध्ये पडून राहील. काय कामाला येणार आहे माझ्या? पण स्कूटर रोज कामी येईल आपल्या, रोज. माधवी, जसजशी स्कूटर जुनी होत जाईल तिची किंमत कमी होत जाईल, पण सोन्याचा भाव उतरले आहेत ते सुद्धा. आता काही महिन्यांपूर्वी 32,000 भाव होता सोन्याचा. आता काय आहे? 26,000. म्हणजे सोन्याचा भाव सुद्धा वरती खाली होत असतो. काय करू? मी एक काम करतो. मी सोसायटीच्या समजूतदार लोकांची ऍडवाइस घेतो की 1,00,000 रुपये कुठे इन्व्हेस्ट करायचे. ये पोपट लावली. हाती भाऊ, हे ठीक तर होईल ना? लाईफ टाइम डिफेक्टर नाही राहणार? नाही. नाही नाही म्हणजे ठीक नाही होणार. लाईफ टाइम डिफेक्ट आहे. हाती भाऊ, अजून माझं लग्न व्हायचं बाकी आहे. अरे बाबा, पूर्ण बोललं तर ऐकून घे. नाही म्हणजे लाईफ टाइम डिफेक्ट नाहीये. उद्यापर्यंत बरं होईल. तुम्ही तर मला अगदी घाबरवलंच होतं. तू मला घाबरवलंस बावळट. अरे इथे ठीक आहे. अरे या भिडे मास्तर, तुमचे मामा मामी कुठे आहेत? त्यांना आमच्या घरी नक्की घेऊन या. सोबत चहा नाश्ता करूया. हो, नक्की घेऊन आलो असतो, पण त्यांची लंडनची फ्लाईट होती तर गेले ते. आता आले आणि लगेच गेले सुद्धा.
अरे बाबा भिडे, तुझी पण कमालच आहे. सांगितलं नाही तुझे मामा मामी लंडनला चाललेत का? अरे बाबा, मला सांगितलं असतं तर माझ्या बायोडेटाची एक कॉपी त्यांना दिली असती ना. मी लंडनचा जावई झालो असतो ना मग. पोपटलाल तू पण ना. अरे तुझ्या नशिबात असेल तर तू कुठल्या ना कुठल्या देशाचा जावई नक्की होशील. अच्छा हातीभाऊ, मला जरा तुमच्याकडून पर्सनल सल्ला घ्यायचा होता, तर आपण तुमच्या घरी जाऊ शकतो? हो चल. एक मिनिट भाऊ भिडे, तू माझा अपमान करतोयस. मी काय केलं? हाती भाऊ तुला सल्ला देऊ शकता, मी तुला सल्ला देण्याच्या लायकीचा वाटत नाही. नाही नाही पोपट भाऊजी, असं काही नाहीये. मी आताच म्हणणार होते की तुम्ही सुद्धा सोबत चला म्हणून. हा बघा, शिका शिका. थँक्यू माधवी वहिनी. या भिडे, माधवी वहिनी, या कोमल वहिनी, तुम्ही सुद्धा या बसा. या बसा. बसा प्लीज. तुम्ही बसा, मी पटापट चहा नाश्ता घेऊन येते. हो, नाही कोमल वहिनी, चहा नाश्त्याची गरज नाहीये, आम्ही घरूनच आलो आहोत. हा छोटासा सल्ला घ्यायचा होता. अच्छा. हा तर बोला भिडे मास्तर, काय झालं? हा तर मुद्दा असा आहे हातीभाऊ, जर तुमच्याकडे 1,00,000 रुपये अचानक आले असते तर तुम्ही काय केलं असतं? मी काय केलं असतं? मी मक्खनलालला दिले असते. उधारी बाकी आहे. पोपटलाल, हाती भाऊ, मी चेष्टा केली. हा कमाल करतोस तू पोपटलाल. इथे इन्व्हेस्टमेंटचा विषय चाललाय. माधवी वहिनी भिडे मास्तर माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आलेत आणि तुला चेष्टा सुचते. अरे सॉरी यार. एक मिनिट पोपटलाल, हा मक्खनलाल कोणी इन्व्हेस्टर आहे का? नाही, हलवाई आहे. हो, त्याला 1,00,000 रुपये दिले असते आणि म्हणाला असतो रोज सकाळी फ्रेश 5 किलो मिठाई माझ्या घरी पोहोचली पाहिजे. नाही कोमल? हाती भाऊ, तुम्ही सुद्धा कमाल करता. इथे इन्व्हेस्टमेंटचा विषय चाललाय, माधवी वहिनी भिडे सल्ला घेण्यासाठी आलेत आणि तुम्हाला चेष्टा सुचते. हंस. अबे नाही, मी चेष्टा करत नाहीये. मी खरंच बोलतोय. माझ्याकडे 1,00,000 रुपये आले असते तर मी त्याला दिले असते. मी जास्त टेन्शन घेत नाही. आणि एक सल्ला देऊ भिडे मास्तर, माझ्याकडे असा काही सल्ला मागू नका. ऍक्च्युली हंस बरोबर बोलतायत. एकदा यांच्या मित्राने इन्व्हेस्टमेंटचा सल्ला मागितला होता आणि यांच्या मित्राचं खूप मोठं नुकसान झालं. तर तेव्हापासून मी इन्व्हेस्टमेंटचा सल्ला कुणालाच देत नाही. हा. अच्छा. नाही, काही हरकत नाही. हो निघू? हो चला. ओ भाऊ भिडे, मी तुला काय इथे हाती भाऊंचं घर दाखवायला घेऊन आलोय? नाही पोपट भाऊजी, आम्ही आता विचारणारच होतो तुम्हाला. अहो विचारा ना. बघा, शिका. आता तू मला विचार की अचानक माझ्याकडे 1,00,000 रुपये आले तर मी काय केलं असतं? विचार. पोपटलाल, तू काय केलं असतं? हा सांगतो. बरं, आता सुरू आहे हिवाळा ऋतू. काही दिवसात मग उन्हाळा ऋतू सुद्धा येईल आणि मग येईल पावसाळा. आता तुम्ही सांगा, पावसाळ्यात काय होतं? पाऊस. हो, पण पावसापासून संरक्षणासाठी आपल्याला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? सांगा. अहो विचार काय करताय? छत्रीची. तर माझा सल्ला असा आहे, तुम्ही ना 1,00,000 रुपयांच्या छत्र्या विकत घ्या आणि लोणचं पापड यांच्या सोबत छत्र्या विकायला सुद्धा सुरुवात करा. अहो एवढा नफा होईल ना की तुम्हाला मज्जा येईल. माधवी वहिनी, कसा वाटला माझा सल्ला? अप्रतिम, सुपर. अहो हा अगं, खूप मस्त आयडिया आहे. माझ्याकडे तर एक कस्टमर सुद्धा रेडी आहे जो एका झटक्यात सगळ्या 1,00,000 रुपयाच्या छत्र्या विकत घेईल. कोण? तू. बरोबर. 1,00,000 रुपयाच्या छत्र्या? ठीक आहे बाबा, छत्र्यांचा बिझनेस करू नको. ओके, पण जे काही करशील ते विचारपूर्वक कर. 1,00,000 रुपयाचा प्रश्न आहे. हो, ते तर करणारच ना पोपटलाल. हो ना. ठीक आहे, चला निघतो. हा. सोडीला विचारूया. हो पण आता तो गॅरेज मध्ये असेल, तर तू घरी जा, मी गॅरेजला जाऊन येतो. हो चालेल. अरे सोडी कुठे आहे? गाडीच्या खाली. हं? म्हणजे उस्ताद गाडीच्या खाली काम करतायत. अच्छा, असं बोल ना बाबा. ओ सोडी प्रा, ओ सोडी. ओय, तुझा आवाज आहे भिडू? माझा आवाज आहे. ओय, वेलकम यारा, दिल खुश झाला. अरे सोडी, तुझ्याकडे एक काम आहे. ओय, मग ये खाली. खाली? अरे बाबा, तूच बाहेर ये ना.
ओय चेष्टा करतो यार. ये 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 खेच. अरे अरे काय करतोय. अरे तुम्हाला मीच खेचू शकतो. ओय भिडू. ओय सॉरी 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 कामात आहे ना त्यामुळे थोडंसं तेल वगैरे लागलंय. ठीक आहे, गळाभेट आपली उधार राहील. उधार राहिली पुढच्या वेळेसाठी. मग मित्रा, आज सोडीचं गॅरेज कसं काय आठवलं हा? सोडी, तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे, पण थोडंसं पर्सनल आहे, म्हणजे कोणाला ऐकायला जाऊ नये असं. मी सुद्धा ऐकायचं नाहीये. सोडी, तुझ्याशीच तर बोलायचं, मग तुला तर ऐकावंच लागेल ना रे बाबा. ओय चेष्टा करतो यार. मागे माझी जीप आहे, चल त्यात बसून बोलूया चल. जीप मध्ये सोडी? जीप तर उघडी आहे ना रे बाबा. ओय चेष्टा करतोय भिडो. ओय कमाल आहे, आज तुला माझी चेष्टाच कळत नाहीये यार. ओय चल 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 मागे चल, आपली गाडी आहे. ओय त्यात बसूया आपण एकदम. ओय थांब थांब थांब. ओय वेलकम टू सोडी गॅरेज. आणि ही माझी खास गाडी. Thank you, चल चल thank बस. you. हाय, मी माझ्या रोशन डार्लिंगला सुद्धा असंच माझ्या गाडीत बसवतो यार. हे, हे, हे. बोल भाऊ भिडू, काय बोलायचंय तुला? हा, तर मुद्दा असा आहे की एक मिनिट भिडू, तू तुझ्या मनाचं सांगण्यापूर्वी मी माझ्या मनाचं सांगू का? हो हो बोल. ओ यार, तू तर मला आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली. अरे मी आणि माझी रोशन डार्लिंग असंच गाडीत लपून छपून भेटायचो आम्ही गाडीत बसून खूप साऱ्या गप्पा मारत बसायचो. आणि मग रोशनच्या मी जवळ जायचो. ती लाजायची, मी तिच्या अजून जवळ जायचो. रोशन अजून लाजायची, मी तिच्या अजून जवळ जायचो. आणि सोडी सोडी, मी आता लाजत नाहीये, मी घाबरतोय, मी भिडू आहे भिडू. ओय तू रोशन डार्लिंग का नाही यार? मस्करी केली यार. कमाल आहे रे तुझी. तू माझं ऐकणार आहेस की बोल नाही? बोल बोल, काय सांगायचंय तुला बोल. हा, तर मुद्दा असा आहे हा. की ओय भिडू, तू कमाल केलीस यार. दिल खुश केला यार. 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट साठी. फारच छान फारच छान. बोल 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 ओय भिडू, एक वंडरफुल आयडिया आली मला. बोल बोल बोल. चल बाबा, पार्टी शार्टी करूया आधी. ए बाबा ए. हा, समजलं सोडी, तू चेष्टा करतोय. ए पार्टी शार्टीच्या बाबतीत मी चेष्टा करत नाही. ए बाबा ए, 1,00,000 रुपये मला इन्व्हेस्ट करायचे आहेत, वेस्ट नाही करायचे आहेत. काय बॉडीसाठी? वेस्ट करायचं नाहीये. विचार करूया. आली भिडू, फर्स्ट क्लास आयडिया आलीये यार. हा बोल. तू एक काम कर, ट्रॅव्हल एजन्सी उघड. ट्रॅव्हल एजन्सी? ओय सुरुवात आपण करूया एका गाडीपासून. लोनवर फर्स्ट क्लास गाडी मिळेल, तिला भाड्यावर लावूयात. अरे महिन्याला फर्स्ट क्लास नोट कमवशील तू. अरे पैशांमध्ये खेळशील. पण शिक्षक असून गाडी, पण त्यात टेन्शन असतं ना सोडी, म्हणजे कधी ऍक्सिडेंट झाला, गाडी बिघडली. ओ यार, तू पण कमाल करतोस. ओय बिझनेस जेव्हा सुरू करतो तेव्हा त्यात टेन्शन वेन्शन असतंच ना. तू टेन्शन घेऊ नकोस. ओ यार, ओय तुझ्या गाडीला काही झालं ना तर आपलं सोडी गॅरेज आहे ना, ओय तुला तर सर्व्हिस फ्री देईल यार. हो, पण ह्या इन्व्हेस्टमेंट मध्ये एक प्रॉब्लेम आहे. काय? तो जो ड्रायव्हर आहे ना, कधी कधी जर चुकून त्याची तब्येत बिघडली यार तर तो येणार नाही. तर त्याच्या जागी तुला जावं लागेल. काय ना की कस्टमरला खुश ठेवणं जास्त गरजेचं आहे. पण सोडी, मी इथे ट्युशन सोडून गाडी कुठे चालवत बसू बाबा. नाही नाही नाही, दुसऱ्या आयडियाचा विचार कर. असं म्हणतोस काय? दुसरी आयडिया शोधूयात यार तुझ्यासाठी. आयडियाची कमी नाहीये. कम ऑन आयडिया. ओ तरी आली आयडिया. आयडिया आली. Yes! बोल 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 बोल. ओय तू ना टायर पंक्चरचं दुकान सुरू कर. ओय मस्तपैकी मोठ्या मोठ्या गाड्या येतील. ओय रोज टायर मधून पंक्चर काढायचे, पैसे येतील पैसे. सोडी, एक शिक्षक असं बसल्या बसल्या टायरचं पंक्चर काढतोय, कसं दिसेल बाबा? दुसऱ्या आयडियाचा विचार कर जी मला सूट होईल. हो भिडू, तुझ्यासाठी तर आयडियावर आयडियांचा विचार करेन यार. हा. कम ऑन मॅन, कम ऑन. ओय आली. चल भिडू जाऊया. ए बाबा, ए कुठे चाललास? अरे आधी मला तरी सांग आयडिया काय आहे? ओ भिडू, 1,00,000च्या इन्व्हेस्टमेंट मध्ये तुला कोणत्याही स्टेशनच्या बाहेर पे अँड पार्कचा ठेका मिळेल यार. ओय खूप पैसे मिळतील यारा. ओय चल चल चल. ए बाबा, म्हणजे तुला काय वाटतं की मी असं स्टेशनच्या बाहेर पार्किंग मध्ये बसून लोकांच्या गाड्यांची पावती फाडू? हा. अरे काय हा बाबा? अरे शिक्षकासाठी आयडिया शोधायच्या, त्यानुसार काहीतरी सांगणार रे बाबा. ओ यार, मला असं वाटतं की तुझी इन्व्हेस्टमेंट योग्य जागी व्हावी आणि तुला खूप पैसे मिळावे. नाही म्हणजे मला जमेल अशी आयडिया सांग. यार तुला जमावं मला असंच वाटतं. बिझनेस सुरू होण्याआधीच टेन्शन आलंय.
अरे नाही नाही सोडी, तू मुळीच टेन्शन घेऊ नको. ओय कसं टेन्शन घेऊ नको यार. ओय तू माझा मित्र आहेस आणि तुला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. हो हो ठीक आहे, पण तू एक काम कर, तू आरामात विचार कर आणि चांगली आयडिया आली तर मला सांग. आता मी घरी जातो. हा? ठीक आहे भिडू, एखादी चांगली आयडिया आली ना तर तुला सांगतो. थँक्यू. मामांनी दिलेले 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचा योग्य मार्ग सापडत नाहीये. हा सोडी पण ना विचित्र आयडिया देत होता. अरे अब्दुल, बरं झालं तू इथेच भेटलास. भिडे भाऊ, मी नेहमी इथेच भेटतो. हे काय माझं दुकान. अब्दुल, असं बोलायचं असतं रे बाबा. बरं ते जाऊ दे. समज तुझ्याकडे अचानक 1 लाख रुपये आले तर तू काय करशील? भिडे भाऊ, आता मानायचंच असेल तर मी 1 लाख रुपये का मानू? 1 कोटी का नको मानू? आता 1 लाखाविषयी सांग ना बाबा, काय करशील? हा, आपलं तर फिक्स आहे. जर मला 1 लाख रुपये मिळाले ना तर सकाळ संध्याकाळ 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करेन, रात्रभर नाचेन आणि सकाळ होताच दुबई निघून जाईन फिरायला. अरे बाबा, मला खर्च करण्याविषयी विचारायचं नव्हतं. मला विचारायचं होतं की तू कुठे इन्व्हेस्ट करशील. इन्व्हेस्ट? हा. सगळ्यात जास्त समजूतदार माणसाचा सल्ला घेईन. कुणाचा? तुमचा. थँक्यू. आत्माराम. काय अब्दुल, कसा आहेस? अरे आत्माराम, हा आपल्या सोसायटीचा बायलॉग कॉपी असेल हा? ना, मला माझ्या फ्रेंडला द्यायची आहे. हो देतो ना. हा बरं यार, हा. मला एक सल्ला हवा होता. बोला, काय सल्ला हवा आहे? चला घरी जाऊयात. नाही घरी नको. इफ यू डोंट माइंड, गार्डन मध्ये जाऊया. गार्डन मध्ये? चल. अरे वा वा आत्माराम, कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर आता मला हा सल्ला हवाय की ते 1 लाख रुपये मी कुठे इन्व्हेस्ट करू. माझा सल्ला ऐकाल तर भिडे भाऊ, तुम्ही गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आय थिंक इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन. बबिताजी, मला सुद्धा असंच वाटतंय, पण माधवी नाही म्हणते. तर आत्माराम, एफडी इज द बेस्ट ऑप्शन. 1 लाख रुपयाची एफडी कर. हो ते तर आहेच माझ्या डोक्यात यार, पण ह्यापेक्षा सुद्धा काही बेटर ऑप्शन असेल तर मी त्याचा विचार करतोय. भिडे भाऊ, माझी एक फ्रेंड आहे जी होलसेल मार्केट मधून ड्रेसेस आणि ड्रेस मटेरियल आणून घरून विकते. तर तुम्हाला तुमचे 1 लाख रुपये अशा कुठल्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्ही विचार करू शकता. हा बबिताजी, इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन. पण काय की मी ह्यात पैसे तर इन्व्हेस्ट करू शकतो, पण टाइम नाही. कारण मी ट्युशन मध्ये आणि माधवी लोणचं पापडाच्या बिझनेस मध्ये बिझी असते. हा, ते पण खरंय. तुम्ही हा बिझनेस केला तर तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. हो. आत्माराम, आय थिंक एफडी इज अ सेफ इन्व्हेस्टमेंट. काय की बिंग सायंटिस्ट माझा जास्त फोकस आहे इनोव्हेशन मध्ये असतो, इन्व्हेस्टमेंट मध्ये कमी. काय करू, कुठे इन्व्हेस्ट करावे? अगं मेहता साहेबांना तर मी विचारलंच नाही. ते तर आता घरी नसतील, ऑफिस मध्ये असतील. फोन करून विचारतो. ओहो, एकमेव सेक्रेटरी महोदय. बोला बोला भिडे, कशी आठवण आली? हो ऍक्च्युली तुमच्याकडे एक काम होतं. आता तुम्ही बिझी तर नाही आता, नाही तर नंतर करतो. अरे phone. भाऊ भिडे, नोकरदार माणूस आहे, त्यामुळे रिकामा तर असणार नाही मी. कधीच रिकामा नसतो, पण एवढा बिझी नाहीये की तुझ्याशी बोलू शकणार नाही. बोल बोल, कसं काय फोन केलास? हा, ते तुमच्याकडून थोडा सल्ला हवा होता. अरे या लोणचं पापडाच्या डिलिव्हरी मध्ये मी काय सल्ला देऊ शकतो? हो नाही लोणचं पापडाच्या डिलिव्हरी विषयी नाही. खरं तर मुद्दा असा आहे की अरे भाऊ भिडे, मी तर लेखक माणूस आहे आणि आम्हा लेखकांना आयुष्यात 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करायची संधी कुठे मिळते? त्यामुळे माझ्या आयुष्यात तर इन्व्हेस्ट करण्याचं सौभाग्य तर खूपच कमी वेळ आलंय. हा, थोडीफार जी काही बचत होते त्यामधली 10% पुस्तकं खरेदी करण्यात जाते आणि बाकी त्या असतात ना मार्केट लिंक पॉलिसीज, त्यात इन्व्हेस्ट करतो मी. अच्छा, म्हणजे तुम्ही शेअर बाजार आणि विमा पॉलिसी विषयी बोलताय? हो, जर मराठीत सांगायचं झालं तर हेच आहे. हो, पण मेहता साहेब काय ना, शेअर बाजारात थोडीफार तरी रिस्क असतेच. तर अशी काही इन्व्हेस्टमेंटची आयडिया ज्यात काहीच रिस्क नाहीये, 0 रिस्क आणि रिटर्न चांगले असतील. भिडे, काय बोलतोयस तू? आता समजा जर काही अशी इन्व्हेस्टमेंट आहे ज्यात रिस्क 0 असेल तर या देशात प्रत्येक माणूस तेच करेल ना. इन्व्हेस्टमेंट असेल तर रिस्क तर असणारच ना. काहीच कळत नाहीये मेहता साहेब की काय करू. हे बघ भिडे, योग्य सल्ला तोच माणूस देऊ शकतो जो रेग्युलरली इन्व्हेस्ट करत असेल, बिझनेसमॅन असेल. अरे जेठालाल आहे ना, तू त्याला का नाही विचारत? हो, जेठालालचा सल्ला मी घेऊ शकतो. मी जेठालालचा सल्ला घेईन, पण बापूजींच्या समोर त्याच्या घरी जाऊन. का?
मेहता साहेब, तुम्हाला माहिती आहे ना, जेठालालच्या मूडचा काही भरोसा नाहीये. आज सकाळपासून त्याचा चेष्टा करण्याचा मूड आहे. अहो, कधी कसला सिरियसनेसच नाही. आज सकाळपासून त्याने माझी 2 वेळा चेष्टा केली. अरे भिडे, चेष्टा करणं वेगळी गोष्ट आहे. ते त्याच्या स्वभावातच आहे अशी चेष्टा करणं. पण तू जेठालालला अजून ओळखलं नाहीयेस. त्याच्यात गंभीरपणा आणि समजूतदारपणा दोन्ही भरपूर आहे. त्यामुळे त्याच्याशी बोल. मला वाटतं तो योग्य सल्ला देऊ शकेल. ठीक आहे मेहता साहेब, मी संध्याकाळी जेठालालच्या घरी जाऊन बोलतो. ठीक आहे, ओके, थँक्यू. याद बिल नाहीये. ओ हो मेहता साहेब, बोला बोला. कोहिनूर सारख्या मित्राची कशी काय आठवण आली मेहता साहेब? जेठालाल, अरे तुझी काही तुलनाच होऊ शकत नाही. अपने मुंह मिया मिठू. हा, स्वतःच कौतुक. आता काय करू, तुम्ही तर कधी माझं कौतुक करत नाही, मग मला माझं कौतुक करावंच लागेल ना. खरंय. तसं खरं सांगायचं तर माझ्यासाठी तारक मेहता हे नावच कोहिनूर हिऱ्यासारखं मूल्यवान आहे. हो. बोला बोला, कशी काय आठवण काढली? हा, मी यासाठी फोन केला होता जेठालाल की मला या भिडेने आताच फोन केला. या भिडेची पण कमाल आहे. मेंटेनन्स चेक द्यायला लेट काय झालं त्याने तुम्हाला फोन केला? अरे नाही, जेठालाल, भिडेने मेंटेनन्स चेक साठी फोन नव्हता केला. खरं असं झालंय की असा मुद्दा आहे. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. हा, तर भिडे तुला इन्व्हेस्टमेंटचा सल्ला घेण्यासाठी फोन करणार आहे. मी यासाठी फोन केला की तू त्याच्याशी चेष्टा करू नकोस. आता तर मी चेष्टा करणारच. जेठालाल, नाही मेहता साहेब, लहानपणापासून माझं असंच आहे. कुणी मला एखादी गोष्ट करायला मनाई करते ना, तर मला ती करायची खूप इच्छा होते. आता हे चेष्टेचं माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं, पण तुम्ही आठवण करून दिली आणि त्यात मनाई केली. आता तर मला चेष्टा करावीच लागेल, नाहीतर मला शांतता मिळणार नाही. अरे देवा, मी तुला का फोन केला? जेठालाल, प्लीज भिडे सोबत चेष्टा करू नकोस. अरे मेहता साहेब, काय तुम्ही पण? अरे भिडे आपला मित्र आहे आणि मित्रासोबत थोडीफार चेष्टा चालते. हे बघ जेठालाल, तू भिडे बरोबर काय चेष्टा करणार आहेस हे तर सांग मला. सांगतो तुम्हाला.